वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत अगदी इझी झटपट बनवून तयार होणारं पालक पनीर रेसिपी। मार्केटमध्ये आता छान छान मस्त हिरव्या भाज्या मिळत आहेत, तर पालक पनीर रेसिपी होऊन जाऊ देऊया। त्याचबरोबर धाबा रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने पालक पनीर बनवलं जातं ते कसं बनवतात हे आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाणी बॉईल करायला ठेवून द्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये पालकची एक जोडी स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि त्यानंतर ह्या गरम पाण्यामध्ये घालायचं। तर घालण्यापूर्वी आपण गॅस बंद केलेला आहे। पाण्याला पूर्णपणे उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये पालक ॲड करायची। ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं की आपल्या पालकच्या भाजीचा जो रंग आहे तो कायम राहतो, कायम टिकून राहतो। क्रीमी टेक्स्चरमध्ये आपली भाजी येते आणि कलर पण खूप सुंदर येतो आपल्या भाजीला। याला ब्लांच करणं असं म्हणतात। तर पालक अशा पद्धतीने ब्लांच करून घ्यायचा आहे आपल्याला। जस्ट 1 ते 2 मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं, जेवर तो सॉफ्ट होत नाही। पालक आपली थोडी सॉफ्ट झाली की आपण ते पालक काढून घ्यायची आणि थंड पाण्यामध्ये एकदा त्याला वॉश करायचं। थंड पाण्यामध्ये वॉश केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण थंड पाण्यामध्ये वॉश केल्यामुळे काय होतं की त्याचा कलर हा जेमतेम तोच राहतो। भाजीला कलर म्हणजे आपण जी हिरवी भाजी बनवतो ते नेमका हिरवाच कलर यायला हवा, यासाठी म्हणून ही प्रोसेस केली जाते। त्यानंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण काजू घ्यायचे आहे। इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायच्या। सोबतच एक टमाटर कट करून मी ॲड केलेला आहे आणि त्यानंतर ब्लांच केलेली जी पालक आहे ती पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। पाणी वगैरे काही घालायची गरज नाही, असंच तुम्ही क्रीमी टेक्स्चरमध्ये याला छान बारीक करून घ्या, मस्त त्याची प्युरे करून घ्या आणि आता हे साईडला ठेवायचं। गॅसवर एक तवा ठेवलेला आहे मी आणि तव्यावरती साधारण अर्धा पाव पनीर आहे ते शेकून घेत आहे। थोडं तेल घालायचं आणि त्याला दोन्ही बाजूनी उलटून पलटून छान शेकून घ्यायचं। जर तुम्हाला होममेड पनीरची रेसिपी पाहायची असेल तर तीसुद्धा माझ्या चॅनलवर मी दिलेली आहे, तिथूनही तुम्ही बघू शकता। अगदी क्रीमी पनीर बनून तयार होतं आणि होममेड असल्यामुळे कुठलंही यामध्ये काही पण ॲड करायची गरज नसते। अगदी फ्रेश आणि नॅचरल पनीर आपल्याला मिळतं। तर ते पण माझ्या चॅनलवरती आहे, तिथूनही तुम्ही बघून पनीर बनवू शकता। तर पनीर अशा पद्धतीने तळल्यामुळे काय होतं ते पटकन तळून तयार होतं। तर आता ह्या पनीरचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे, ते साईडला ठेवून द्यायचं आणि फोडणी द्यायला म्हणून एक गॅसवर मोठ्या तळ्याची कढई ठेवायची आणि त्यामध्ये साधारण 3 चम्मच मी तेल घातलेलं आहे, 1 चम्मच जिरं आणि 1 चम्मच मोहरी घालायची आहे, 1 चक्री फूल घालायचं आहे, 2 मोठ्या वेलच्या घालायच्या आहे, मसाला वेलची आणि त्यानंतर आपण बारीक बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आणि हा कांदा छान परतून घ्यायचा। कांदा थोडा परतला की त्यामध्ये 2 चम्मच आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत आणि आलं लसणाचा कच्चेपणा निघून जातपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। जेवढा मसाला छान शिजेल तेवढीच आपली भाजी एकदम छान बनेल। तर आलं लसणाचा कच्चेपणा निघाला की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच आपण धनेपूड घातलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला आणि त्याचबरोबर आपण इथे 2 चम्मच तिखट घातलेलं आहे। तिखट हे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही घालून घेऊ शकता। मी साधारण 2 ते 3 चम्मच तिखट घातले आहे आणि 1 चम्मच इथे गोडा मसाला घातलेला आहे। सब्जी मसाला आणि गोडा मसाला हे दोन्ही मसाले मी यामध्ये घालून घेतलेले आहे। 1 मिनटं तिखट मीठ परतल्यानंतर आपण यामध्ये जे मिक्सरमधून बारीक केलेली पालकचा पेस्ट होता तो पेस्ट इथे घालून घ्यायचा आणि छान मस्त याला आता मिक्स करायचं। तर बघा आता तेल सुटतपर्यंत आपल्याला ही पालकची ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे। जर हवं असल्या तर यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याला छान शिजवून द्यायची। तर 1 वाटी मी साधारण पाणी घातलेलं आहे आणि 1 वाटी पाण्यामध्ये आपण ही ग्रेव्ही आता झाकण लावून कमीत कमी 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत। जोवर आपल्या ग्रेव्हीच्या वर तेल असं उतरत नाही अशा पद्धतीने तोवर याला शिजवून घ्यायची। त्यानंतर 1 चम्मच आपण इथे गोडा मसाला घालायचा आणि 1 चम्मच इथे कसुरी मेथी घालायची। बघा तेल छान वर सुटलेलं आहे, किती मस्त एकदम जबरदस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर आता सर्वात शेवटी त्यामध्ये मीठ घालायचं, परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं
आणि आता सर्वात शेवटी आपण यामध्ये पनीर ॲड करणार आहोत. ते पनीरचे तुकडे आपण करून ठेवले होते ते ॲड करायचं. पनीर सर्वात शेवटी ॲड करायचं, त्यामुळे काय होतं, पनीरमध्ये जे प्रोटीन असतं ते कायम राहतं. तर बघा तयार आहे पालक पनीर, अगदी झटपट इझी रेसिपी. तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने पालक पनीर करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करायची, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील.